सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सामाजिक कार्याच्या जोरावर राजकारणात घट्ट पाय रोवलेले माजी नगरसेवक पवन पवार पुन्हा एकदा महापालिकेत जाण्यासाठी सज्ज झाले। यावेळी मात्र ते स्वतः नव्हे तर त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। अर्थात महिला वर्गानेच तसा आग्रह धरलाय। पवन पवार यांचा राजकीय प्रवास हक्क करणार आहे। लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असलेले पवन पवार तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले। समाजासाठी आक्रमक भूमिका घेणारे पवन पवार यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले। किंबहुना समाज बांधवांनी त्यांना समाज रक्षक ही उपाधी बहाल केली आहे। सामाजिक कार्याच्या जोरावर पवन पवार यांनी राजकारणात आपला खुंटा घट्ट रोवलाय। नगरसेवक पद भूषविलेले पवार यांनी प्रभाग क्रमांक 18 मध्ये अनेक विकास कामे केली आहे। महिला वर्गाला भेडसविणारा पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावलाय। याशिवाय चकचकीत रस्ते, समाज मंदिर, तरुणांसाठी व्यायामशाळा, बालगोपालांसाठी उद्यान, ग्रीन जिम, अभ्यासिका आदी कामांचा त्यात समावेश आहे। प्रभाग समिती सभापती होण्याचाही मान त्यांना मिळाला होता। महापालिकेत जनतेचे प्रश्न सोडविण्याचा अनुभव असलेल्या पवन भाऊंनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून नशीब आजमाविले होते। महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम बाजू लागल्यानंतर पवन भाऊंच्या मातोश्री आशाताई पवार रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहे। अर्थात प्रभाग क्रमांक 18 चे नंदनवन केल्याने महिला वर्गानेच तसा आग्रह धरलाय। आशाताई पवार यांनी गृह उद्योग सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाच, शिवाय त्यांना स्वावलंबीही बनवलंय। प्रभागात विकास कामांची गंगा आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आशा पवार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मी आशा चंद्रकांत पवार। आमच्या महिलांच्या खूपच समस्या असल्यामुळे त्यांनी मला उभं राहण्याचं आणि मार्गदर्शन दिलं। त्या महिला मंडळाच्या सदस्य आहेत। माझा मुलगा पवन चंद्रकांत पवार, त्यांनी ज्या वेळेला नगरसेवक असताना भरपूर काम केले, रस्त्याचे काम केले, पाण्याच्या समस्या त्यांनी सोडवलेल्या होत्या आणि ते एक वेळेस सभापती पण झालेले होते आणि त्यांनी भरपूर महिलांना पण सहकार्य केलेलं होतं आणि महिलांच्या ज्या ज्या समस्या होत्या, गोरगरिबांच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या त्यांनी खूप म्हणजे प्रामाणिकपणे पार पाडलेल्या होत्या। तर मग त्याच माध्यमातून आणि त्यांच्या बरोबर पण मी फिरलेली आहे आणि मी त्यांच्या ज्या महिलांच्या समस्या होत्या त्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते आणि ते माझं ऐकून तेच महिलांच्या समस्या मान्य करत होते। तर इतर सगळ्या महिलांचं म्हणणं असं आहे की ह्या वेळेला पवन भाऊंच्या मम्मी तुम्ही उभे राहा आणि तुम्हीच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल आणि तुम्हीच आमच्या ज्या काय आहेत ते काय मार्गदर्शनानुसार तुम्ही आम्हाला सहकार्य कराल। मला जर तुम्ही उमेदवार म्हणून जर दिलीस तर मग मी महिलांसाठी गृह उद्योग निर्माण करेल। ज्या ज्या महिलांच्या गोरगरीब म्हणजे महिला अक्षरशः धुणे भांडीचे काम करतात त्यांना पण 2 पैसे जादा मिळतील, जास्त मिळतील, असे काहीतरी मी उद्योग सुरू करेल। नमस्कार, माझं नाव वैशाली रवींद्र सोनवणे। पवन भाऊ ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस आमच्या इथं त्यांनी सगळ्या सुविधा आम्हाला दिल्या आणि नवरात्रीचा कार्यक्रम उत्साहात ते पण खूप छान करतात आणि सगळ्या महिलांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांच्यापासून त्रास वगैरे काहीच नाहीये। ते सगळ्यांना आमच्याशी माता भगिनींसारखे वागतात आणि 1 वर्षापूर्वी आम्हाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम झाला होता तर विशाल भाऊ स्वतः आमच्याबरोबर महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी साहेबांशी बोलणं केलं। त्याच्यानंतर आम्हाला 5-6 महिने पाण्याचा चांगला फायदा झाला। परत आता आम्हाला 1-1.5 महिन्यापासून पाण्याचा प्रॉब्लेम होतोय आणि मावशीला आम्ही म्हटलं तुम्ही उभे राहा। भाऊंच्या काळामध्ये आम्हाला सगळ्या सुखसुविधा मिळाल्या तर मावशींना आम्ही सांगितलं तुम्ही उभे राहा आणि महिलांच्या अडचणी महिलाच जाणून घेतात, त्यामुळे मावशी आमच्या सगळ्या याचं निवारण करतील आणि मावशी आमच्यासाठी निवडून यावं हाच आमचा ध्येय आहे। मंगला शांताराम शिंदे। आम्ही इथे शिवाजीनगरमध्ये 65 वर्षापासून राहतोय। याच्या आधी जे दत्ता चव्हाण होते त्यांनी पण बऱ्याच सुधारणा केल्या। आता पवन भाऊ पवार होते त्यांनी पण बऱ्याच सुधारणा केल्या आणि त्यांच्या एक कार्यकर्त्यात बऱ्याच
उलाढाली झाल्या. आता त्यांच्या मातोश्री उभ्या राहणार आहेत आणि त्या आमच्या इच्छेप्रमाणे त्यांनी ते सगळं आम्हाला सहकार्य करावं आणि या नगरात त्यांनी विविध सुविधा निर्माण कराव्यात आणि प्रथम म्हणजे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवावा ही आमची सर्वांची इच्छा आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक महानगरपालिकेकडून सर्व मालमत्ता धारकांसाठी महत्त्वाची सूचना. 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मिळेल 85% शास्तीमध्ये सवलत. तसेच नाशिक महानगरपालिकेत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वसुली कार्यालय सुरू राहतील. आजच कर भरा, शास्ती मुक्त व्हा आणि जबाबदार नागरिकत्व निभवा. नाशिक महानगरपालिका मालमत्ता कर विभागामार्फत जनहितार्थ प्रसारित.